योजनेचा हप्ता अडकला, 9वा व 10वा हप्ता कधी मिळणार? मोठा खुलासा आला समोर. नमो शेतकरी योजना. बघा, या योजनेसंदर्भात आपण पहिले पण बघितलेलं आहे. आता या वितरणाला प्रचंड विलंब होतो आहे आणि या योजनेचे वितरण अक्षरशः गुलदस्त्यात पडलंय. म्हणजे कोणीही त्या वितरणाकडे पाहायला तयार सुद्धा नाही आहे. आणि अशामध्ये या योजनेच्या बाजूने बोलणं, या योजनेच्या बाजूने आवाज उठवणं अत्यंत महत्त्वाचं आहे. नाहीतर तुम्हाला माहिती आहे, या योजनेच्या जवळजवळ जे काही सरकारने दुर्लक्ष केलेलं आहे असं काही म्हणलं तरी काही वेगानं ठरणार नाही, कारण की दुर्लक्ष जाणून केलेलं आहे. कारण की बघा, आपण पाहिलं आहे की नेहमीप्रमाणे नमूद वितरण म्हणजेच की नमो शेतकरी योजनेचे वितरण जे काही आहे, एका हप्त्याला गॅप पडल्यानंतर दुसऱ्या हप्त्याला मिळत असतं आणि तो गॅप पण पडायला नाही पाहिजे. डायरेक्ट 2 महिन्याचा गॅप येतो, म्हणजे 2 हप्त्याचा. आणि येतात वेळेस जर आपण पाहिलं तर 2 हप्त्याचा गॅप हा पूर्ण भरून गेलेला आहे आणि दोन्ही हप्त्याचे आता विलंब झालेला आहे. आता तिसरा हप्ता म्हणजे 9वा हप्ता पेंडिंग आहे, 10वा हप्ता पेंडिंग आहे आणि आता चालू हप्ता 11वा हप्ता. आणि आश्चर्य तर याचंच आहे की आज जर आपण पाहिलं आहे 18 ऑगस्ट आहे आणि अजून बघा, म्हणजेच की ऑगस्टचा पूर्ण महिना गेला आहे का नाही? बरोबर आहे. तर्क सुद्धा तुम्हाला माहिती आहे की पूर्ण महिना गेलेला आहे आणि 19 ऑगस्टला नमोचे वितरण होईल. असं होणार सांगा बरं? जर या योजनेचा GR आला नाही तर या योजनेचं वितरण काही संबंधच येत नाही. तर त्यामुळे एकंदरीत या प्रक्रियेवर राज्य सरकारने लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे. कारण की लक्षात घ्या, नमोचं वितरण अत्यंत महत्त्वाचं आहे. जे वितरण डायरेक्ट शेतकऱ्यांशी संलग्नित आहे, त्यांना त्या वितरणाची प्रचंड बरेचसे शेतकरी पात्र लाभार्थी या वितरणाची आतुरतेने वाट पाहत आहेत. त्यामुळे राज्याच्या कृषी मंत्र्यांना दत्तात्रय भरणे साहेबांना पण विनंती आहे की मामा तुम्ही लक्ष द्या. हे कृषी मंत्री या नात्याने जे नमोच्या वितरणाच्या संदर्भात अपडेट देणं पाहिलं तर त्याची जबाबदारी आहे. काय जबाबदारी आहे? हे कधी आहे आम्ही नमोच्या हप्त्यासंदर्भात GR काढणार आहोत. कारण तुमच्या नमोच्या मनामध्ये सहज म्हणजेच की लाभार्थ्यांच्या मनामध्ये प्रश्न पडला असेल की नमोचं वितरण होत नाही आहे. या मागचं मग नेमकं कोणतं कारण आहे? ते कारण वगैरे काही नाही, फक्त लक्षात ठेवा कधी हेच एकमेव कारण आहे. वेगवेगळे कारण दिल्या जाऊ शकतात, पण खरं कारण जर पाहिलं तर इथेच आहे. बघा, लिहिलेलं आहे म्हणजेच की निधी आणि निधी मंजूर करायला जर झालं तर असा काय फारच खूप काय असा निधी लागतो अशातला काही भाग नाही. म्हणजेच की आपल्याला सांगितलं जातं ना तुम्हाला की सध्या कर्जमाफी चालू आहे, त्यामुळे राज्य शासनाला वाटते की जाऊ द्या, कर्जमाफीकडे सर्व शेतकऱ्याचं मन आहे, लक्ष आहे. त्यामुळे वितरण आणखी एखादा हप्ता पेंडिंग पाडायला तर पडला, मग मानसिकतेमध्ये राज्य शासन आहे का नाही एक प्रश्न पडलेला आहे. आणि एकंदरीत मी तुम्हाला सांगते की नेमकं कारण काय आहे, त्याचे किती तांत्रिक कारणं दिली. असं करालो तसं करालो काही नाही, फक्त निधी जो काय उपलब्ध होत नाही, उपलब्ध केला जात नाही, एवढंच नमोच्या वितरणाच्या मागचं सर्वात मोठं कारण आहे. या व्यतिरिक्त दुसरं काही कारण नाही. आणि लक्षात घ्या, सध्या एका बाजूने शेतकऱ्यांना कर्जमाफी होत आहे तर दुसऱ्या बाजूने कर्जमाफी होत आहे. त्यामुळे नमोचा हप्ता ठेवूयात बाजूला, आता ठेवूयात. म्हणजे याचा अर्थ योजना बंद होणार नाही योजना, पण मात्र हेच हप्ता पेंडिंग पडला तर एखादा हप्ता कायमचा पेंडिंग पडून जाईल असं नाही व्हायला पाहिजे. बघा, हेच घडताना आपल्याला दिसत आहे. त्यामुळे नमो शेतकरी योजनेच्या संदर्भात लवकर निधी मंजूर करावा, GR काढावा व नमोचे दोन्ही हप्ते द्यावेत. म्हणजे कोणत्याही प्रकारचा गॅप यामध्ये राहणार नाही, भरून निघणार. अन्यथा बघा, एका महिन्याच्या गॅपमध्ये पूर्वी असं होतं की एका महिन्याची एक हप्त्याचा गॅप एका हप्त्याचा हप्ता मिळाला, पण तसं नाही होणार. जवळपास 2 हप्त्याचा गॅप म्हणजेच की एक हप्ता पूर्णपणे घेतला उघड. बघा, तसंच व्हायला नाही पाहिजे. यासाठी दोन्ही हप्ते एकत्रित दिले पाहिजे आणि 4,000 रुपये शेतकऱ्यांना याचा लाभ मिळाला पाहिजे. त्यासाठी नक्की आपल्या या चॅनलला माध्यमातून आपण हा वेळोवेळी मुद्दा मांडणार आहोत. कारण खरंच आता खूप गरज आहे की या योजनेच्या संदर्भात लक्ष देण्याची गरज आहे. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. बघा, जोपर्यंत अपडेट येत नाही तोपर्यंत आपण नक्की हा मुद्दा अगदी ठामपणे मांडणार आहोत. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.